श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील पंढरपूरकर यांचे विद्यावंशज गुरुवर्य श्री गणेशजी महाराज पाटील यांचे नवनवीन व चिंतनीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोक्ष पाठशाळा या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन नक्की दाबा. विनायकं गुरुनोमि साकरेणां विशुद्धं वेशाञ्जनं सान्निध्यात् जीवां ताभवन्तिः साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तैः ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावप्रदायितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्य भगवान् उत्तीर्ण एवं श्रीरङ्गनाथं गुरुराजनमस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मोक्षज्ञानदानदानिकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासवृन्दं नमामि वेदान्तविदं वरिष्ठम्. नमः श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्महे सर्वासमामोहग्राहग्रासैककर्मणे तत्पादाम्बुर्हद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते. प्रकरण 3 श्लोक क्रमांक 13 आणि 14. ननु उक्तेभ्यः अन्य आत्मा यदि विद्यते तर्हि उपलभ्येत न उपलभ्यते अतः नास्ति इति आशंक्याः. शंकाकार म्हणतो आहो उक्तेभ्यः अन्य म्हणजे उक्तेभ्यः म्हणजे जे वर सांगितलेले त्यांच्याहून म्हणजे वर सांगितलेले कोण जे पंचकोश त्या पंचकोशाहून अन्य वेगळा असलेला आत्मा यदि विद्यते जर असता तरी तर उपलभ्य प्रतीतीला आला असता. न उपलभ्यते प्रतीतीला येत नाही आता हा नास्ती म्हणून तो नाही अशी शंका केली असता आम्ही आता सांगतो. म्हणजे काय सांगितलं की वर सांगितलेले जे पंचकोश आहेत त्या पंचकोशाहून अन्य असणारा आत्मा यदि विद्यते जर असता पंचकोशाहून अन्य असलेला वेगळा असलेला आत्मा जर असता तर उपलब्धेत म्हणजे प्रतीतीला आला असता. न उपलब्धते प्रतीतीला येत नाही आता म्हणून नाही नास्ती अशी शंका केली असता सांगतो. म्हणजे आत्मा तो म्हणतो प्रतीतीला येत नाही म्हणून आत्मा नाही. ननु उक्तेभ्यः अन्य आत्मा यदि विद्यते तर्हि उपलभ्यते न उपलभ्यते अतः नास्ति इति आशंक्याः. म्हणजे शंकाकार शंका करतो अहो उक्तेभ्यः म्हणजे वर जे पंचकोश सांगितले त्या पंचकोशाहून वेगळा जर आत्मा असता तर प्रतीतीला आला असता. प्रतीतीला येत नाही म्हणून आत्मा नाही अशी शंका केली असता आता सांगतो. स्वयमेवानुभूतित्वा विद्यते नानुभाव्यता ज्ञातृज्ञानान्तराभावा दज्ञेयो नत्वसत्तया अन्नमयादीनां साक्षिणः अनुभव रूपत्वात् एव अनुभव्यत्वं नास्ति इति. तर अन्नमयादीनां साक्षिणः अन्नमयादी कोशांचा जो साक्षी आहे तो साक्षी अनुभव रूपत्वात् ज्ञानरूप असल्यामुळे कसा आहे तो ज्ञानरूप असल्यामुळेच अनुभव्यत्वं नास्ति त्याला अनुभव्यत्व नाही. म्हणजे काय ज्ञानाचं विषयत्व नाही ज्ञानाचं विषय नाही कारण तो ज्ञानरूप आहे. ज्ञानरूप असल्यामुळे तो ज्ञानाचा विषय कसा काय होईल. ज्ञानरूप असल्यामुळे तो ज्ञानाचा विषय कसा काय होईल. तो स्वयं ज्ञानरूप आहे ना. ज्ञान म्हणजे ज्ञानच ज्ञानाचा विषय कसा काय होईल. म्हणून अन्नमयादिकांचा जो साक्षी असलेला कोण आत्मा तो अनुभवरूपत्वात तो ज्ञानरूप असल्यामुळेच अनुभवरूपत्वात एव ज्ञानरूप असल्यामुळेच अनुभव्यत्व नास्ति त्याला अनुभव्यत्व नाही म्हणजे ज्ञानाचं विषयत्व नाही इति अशा प्रकारचं आलं. बोला. आनंदमयादीनां साक्षिणः अनुभवरूपत्वात् एव
अनुभव्यत्वम नास्ति इति. म्हणजे अन्नमयादिक जे कोश आहेत त्या कोशांचा जो साक्षी म्हणजे आत्मा तो ज्ञानरूप असल्यामुळेच तो त्याला ज्ञानाचं विषयत्व नाही. ननु अनुभव रूपत्वे अपि अनुभव्यत्वं कुतः न स्यात् इति आशंक्याः. आता सिद्धांती म्हणतात कदाचित तुम्ही अशी शंका कराल की अनुभव रूपत्वे अपि अनुभव्यत्वं कुतः न स्यात्. म्हणजे ज्ञान रूप असताना देखील अनुभव्यत्व म्हणजे ज्ञानाचं विषयत्व का बरं नाही अशी जर शंका केली असता आम्ही आता सांगतो म्हटले सिद्धांती. म्हणजे अनुभव रूपत्वे अपि म्हणजे ज्ञान रूपत्व असताना देखील ज्ञानाचं विषयत्व त्याला का बरं नाही अशी जर शंका केली असता आता सांगतो. ननु शंकाकार शंका करतो. अनुभव रूपत्वे अपि अनुभाव्यत्वं कुतः न स्यात् इति आशंका आह. म्हणजे आत्मा हा ज्ञानरूप असताना देखील ज्ञानाचं विषयत्व त्याला का बरं नाही अशी शंका केली असता सांगतो. ज्ञात्र इति पदाने तर ज्ञाता च ज्ञानम च ज्ञातृज्ञान. ज्ञाता आणि ज्ञान यांना म्हणतात ज्ञातृज्ञाने. श्लोकामध्ये ज्ञातृज्ञान शब्द आलाय का नाही. तर ते ज्ञातृज्ञान म्हणजे काय ज्ञाता आणि ज्ञान. ज्ञाता आणि ज्ञान त्याला काय म्हणायचं ज्ञातृज्ञाने. अन्ये ज्ञातृज्ञाने नाम ज्ञातृज्ञानांतरे तयोः अभावः. तर त्या आत्म्याहून भिन्न ज्ञाता आणि ज्ञान म्हणजे अन्य ज्ञातृज्ञाने नाम ज्ञातृज्ञानांतरे तयोः अभावः. तर काय सांगितलं ज्ञाता आणि ज्ञान याला काय म्हणतात ज्ञातृज्ञाने. ज्ञाता म्हणजे काय जाणणारा. ज्ञाता म्हणजे काय जाणणारा आणि ज्ञान. तर अन्य ज्ञातृज्ञाने म्हणजे आत्म्याहून भिन्न ज्ञाता आणि ज्ञान. आत्म्याहून भिन्न असलेला ज्ञाता आणि ज्ञान नाम ज्ञातृज्ञानांतरे. अंतरे म्हणजे वेगळे म्हणजे अन्य असणारे जे ज्ञातृ आणि ज्ञान तयोः अभावः त्यांचा अभाव असल्यामुळे. म्हणजे काय सांगितलं की आत्मा हाच ज्ञाता आहे. अंतःकरण उपाधीने युक्त असणारा तो ज्ञाता आहे का नाही. पण मग ज्ञान स्वरूप हे आत्माच आहे. मग आत्म्याला ग्रहण करणारा दुसरा ज्ञाता आणि ज्ञान आहे का नाही. आत्म्याला ग्रहण करणारा दुसरा ज्ञाता आणि ज्ञान आहे का नाही. हा मग कारण आत्म्याच्या ज्ञानाच्या बाबतीत त्यांनी फक्त वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती असं दोन ज्या व्याप्ती आहेत त्यापैकी फक्त वृत्ती व्याप्ती सांगितलेली आहे का नाही. कारण आत्मा स्वयंप्रकाशमान असल्यामुळे त्याचा कोणी ज्ञाता नाही. तो स्वयंप्रकाशमान आहे त्याचा प्रकाशक नाही कोणी. ज्ञाता म्हणजे काय थोडक्यात प्रकाशक त्याला पाहणारा जाणणारा. कारण तो स्वयंप्रकाशमान आहे. म्हणजे अन्य असणारे ज्ञातृ आणि ज्ञान म्हणजे अन्य असणारे जे ज्ञातृ आणि आत्म्याहून भिन्न असणारे ज्ञाता आणि ज्ञान यांचा अभाव असल्यामुळे तयोः त्या दोघांचा अभाव आहे. तस्मात् अज्ञेयः त्या कारणामुळे आत्मा हा अज्ञेय आहे. आत्मा कसा आहे अज्ञेय आहे. नाम ज्ञात विषयः न भवति इति म्हणून तो ज्ञानाचा विषय होत नाही. आत्मा हा ज्ञानाचा विषय होत नाही. का बरं आत्म्याहून भिन्न असणार ज्ञाता आणि ज्ञानाचा काय आहे अभाव आहे. दुसऱ्या ज्ञाता आणि ज्ञानाचा काय आहे अभाव आहे. त्यामुळे तो अज्ञेय आहे. तो कसा आहे अज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय नाही. कारण त्याच्याहून भिन्न दुसरं ज्ञानच नाही ना. त्याच्याहून भिन्न दुसरं ज्ञान नाही ज्ञाता पण नाही कोणी.
त्याच्यावर भिन्न दुसरं ज्ञानही नाही आणि ज्ञाताही नसल्यामुळे तो कसा आहे, अज्ञेय आहे, म्हणजे ज्ञानाचा विषय नाही. बोला. ज्ञाताचे ज्ञान ज्ञातृज्ञाने, ज्ञाता आणि ज्ञान यांना काय म्हणतात, ज्ञातृज्ञाने. तर अन्य ज्ञातृज्ञाने नाम ज्ञातृज्ञानांतरे अन्य असणारे ज्ञातृ आणि ज्ञान. अन्य ज्ञातृज्ञाने म्हणजे काय, दुसरे जे ज्ञाता आणि ज्ञान म्हणजेच काय, ज्ञातृज्ञान अंतरे म्हणजे दुसरे असणारे ज्ञाता आणि ज्ञान. तयोः अभावा, त्या दोघांचा म्हणजे ज्ञाता आणि ज्ञानाचा आत्म्याहून भिन्न असणारे दुसरे ज्ञाता आणि ज्ञान यांचा अभाव असल्यामुळे तस्मात् अज्ञेय, त्या कारणामुळे आत्मा कसा आहे, अज्ञेय आहे. म्हणजे काय, ज्ञात विषय न भवती म्हणजे तो ज्ञानाचा विषय होत नाही. कारण ज्ञानाचा विषय होण्याकरता दुसरं ज्ञान तरी पाहिजे ना, दुसरं ज्ञान पाहिजे. पण आत्मा हाच ज्ञान स्वरूप आहे, त्याच्याहून भिन्न दुसरं ज्ञानच नाही, त्याच्याहून भिन्न दुसरं ज्ञान नाही त्याला विषय करण्यासारखं. आलं? बरं. ज्ञाताच्या ज्ञानांच्या ज्ञातृज्ञाने म्हणजे ज्ञाता म्हणजे जाणणारा आणि ज्ञान यांना ज्ञातृज्ञाने असं म्हणतात. अन्य ज्ञातृज्ञाने नाम ज्ञातृज्ञानांतरे म्हणजे अन्य असणारे, आत्म्याहून अन्य असणारे ज्ञातृज्ञान त्यांचा अभाव असल्यामुळे, तयोः अभावः त्या दोघांचा अभाव असल्यामुळे, तस्मात् अज्ञेय म्हणजे त्या कारणामुळे आत्मा अज्ञेय आहे. म्हणजेच ज्ञात विषय न भवती इति न भवती म्हणजे तो ज्ञानाचा विषय होत नाही इति अशा प्रकारचं. तर ज्ञात्रादी अभावात वा न ज्ञायते स्वस्य स्वस्य एव असत्वात् वा. दोन विकल्प केले की ज्ञातृत्वादी अभावात न ज्ञायते वा स्वस्य एव असत्वात्, स्वस्य एव असत्वात्. तुम्ही आत्मा हा ज्ञानाचा विषय होत नाही म्हणता का नाही, मग त्याच्यावर दोन विकल्प केले की ज्ञानाचा विषय का होत नाही. तर ज्ञात्राधिकाचा अभाव आहे म्हणून, ज्ञात्राधिकाचा म्हणजे काय, दुसऱ्या ज्ञाता आणि ज्ञानाचा अभाव आहे म्हणून तो ज्ञानाचा विषय होत नाही, किंवा त्याचं स्वरूपच नाही म्हणून तो ज्ञानाचा विषय होत नाही. स्वरूपच नाही, जसं ख पुष्पादी यांना स्वरूप आहे का, अस्तित्वच नाही, यांना अस्तित्वच नाही, त्यामुळे ते ज्ञानाचे विषय होतात का. सशाचं शिंग, सशाच्या शिंगाला अस्तित्व आहे का, नाही, म्हणून तो ज्ञानाचा विषय होतो का, नाही. तसं मग आत्म्याला स्वरूपच नाही म्हणून तो ज्ञानाचा विषय होत नाही, किंवा अन्य आत्म्याहून अन्य असणारे ज्ञात्राधिक म्हणजे ज्ञाता आणि ज्ञान यांचा अभाव असल्यामुळे ज्ञानाचा विषय होत नाही. असे केले दोन विकल्प. आलं? बरं, एवढंच सांग. ज्ञात्रादि अभावात वा न ज्ञायते स्वस्य एव असत्वात् वा म्हणजे आत्मा ज्ञानाचा विषय होत नाही यावर दोन विकल्प केले की त्या आत्म्याला दुसऱ्या ज्ञातृज्ञानाचा अभाव असल्यामुळे तो ज्ञानाचा विषय होत नाही का त्याला अस्तित्वच नाही म्हणून तो ज्ञानाचा विषय होत नाही. किम अत्र निगमने कारणम इति अतः आह. अत्र निगमने किम कारणम. तर अत्र म्हणजे ह्या निगमने म्हणजे ह्या विकल्प निर्णयामध्ये, निगम म्हणजे निर्णय, या विकल्पाच्या आता निर्णयामध्ये किम कारणम काय कारण आहे इति आह असं विचारलं असतात आम्ही सांगतो. म्हणजे हा जो विकल्प केले त्या विकल्पामध्ये मग योग्य विकल्प कोणता असा निर्णय करण्यामध्ये काय कारण आहे. म्हणजे त्याला स्वरूपच नाही म्हणून तो ज्ञानाचा विषय होत नाही, किंवा त्याला दुसऱ्या ज्ञातृज्ञानाचा अभाव आहे म्हणून ज्ञानाचा विषय होत नाही. या दोन विकल्पामध्ये निर्णय करावा लागेल ना काहीतरी.
या निर्णयामध्ये म्हणजे निगमने अत्र निगमने किम कारण, ह्या निर्णयामध्ये या निश्चय होण्यामध्ये काय कारण आहे? निगमन म्हणजे निश्चय, निर्णय. ह्या निर्णयामध्ये काय कारण आहे बाबा? कोणतं कारण आहे की कोणत्या कारणामुळे तो आत्म्याचा विषय होत नाही? म्हणजे स्वरूप नाही म्हणून विषय होत नाही हे कारण आहे का दुसऱ्या ज्ञातृज्ञानाचा अभाव आहे म्हणून तो विषय होत नाही हे कारण आहे? असं आलं? सोपं आहे ना, सरळच आहे ते. अत्र निगमने किम कारणम इति अतः आह. म्हणजे या ठिकाणी या विकल्पाच्या निर्णयामध्ये काय कारण आहे ते आता आम्ही सांगतो. किंवा कोणतं कारण आहे, कोणतं कारण आहे ते आता सांगतो. कारण सांगितलं पाहिजे ना, की त्याचं अस्तित्व नाही म्हणून तो ज्ञानाचा विषय नाही का, त्याला दुसऱ्या ज्ञातृज्ञानाचा अभाव आहे म्हणून ज्ञानाचा विषय नाही. न तू असत्तया इति, त्याचं कारण सांगितलं. न तू असत्तया इति या पदाने, की बाबा तो आत्मा असत्वामुळं अज्ञेय नाही, म्हणजे त्याचं स्वरूप नाही म्हणून तो अज्ञेय नाही असं नाही. म्हणजे त्याचं स्वरूप नाही म्हणून तो अज्ञेय आहे असं म्हणत असेल तर हे चुकीचं आहे. कारण का बरं? तर निद्रानंदादी साक्षित्वेन असत्वस्य पूर्वम एव निराकृतत्वात् इति भावः. कारण निद्रा आनंदादिकाचा साक्षी रूपाने असत्वस्य पूर्वम एव, त्याचं जे असत्व आहे त्या असत्वाचं पूर्वीच निराकरण केलेलं आहे. म्हणजे त्याच्याविषयी जे असत्व आहे त्या असत्वाचं, त्याच्याविषयी असणारं जे असत्वाचं पूर्वीच निराकरण केलेलं आहे. म्हणजे तो असत नाही हे पूर्वीच आम्ही सिद्ध केलेलं आहे. निद्रा आनंदादी साक्षीत्वेन, निद्रा आनंदादिकाचा साक्षी रूपाने असत्वाचं पूर्वीच निराकरण केलेलं आहे. म्हणजेच काय, त्या साक्षी रूपाने तो आहे हे सिद्ध केलेलं आहे आम्ही. आलं? बरं. न तू सत्तया इति, असत्तया इति, असत्तया इति म्हणजे त्या आत्म्याचं स्वरूप नाही म्हणून तो आत्मा अज्ञेय नाही असं नाही. तर का, त्याचं कारण सांगतात. निद्रा आनंदादी साक्षित्वेन असत्वस्य पूर्वम एव निराकृतत्वात् इति भावः. म्हणजे निद्रा आनंदादी यांच्या सर्वांच्या साक्षी रूपाने, या सर्वांचा साक्षी असल्याने किंवा साक्षी रूपाने कथन केलेलं असल्यामुळे, साक्षी रूपाने कथन केलेलं असल्यामुळे त्याच्या असत्वाचं पूर्वीच निराकरण केलेलं आहे. म्हणजे त्याचं सत स्वरूप हे आधीच सिद्ध केलेलं आहे. म्हणजे त्याचं स्वरूपत्व आधीच सिद्ध केलंय. कारण निद्रेमध्ये असणारा जो आनंद वगैरे याचं प्रकाशक कोण आहे? तिथं तर वृत्ती नाही, वृत्ती ही सगळ्या अज्ञानामध्ये लीन झालेली आहे. मग त्या आनंदाचं प्रकाशन कोण करतो? किंवा त्या निद्रेचं प्रकाशन करतो. मी सुखाने निजलो होतो, काही जाणत नव्हतो, याचा प्रकाशक कोण? मग तर याचा प्रकाशक आत्मा आहे हे आम्ही मागच सिद्ध केलंय. म्हणजे पूर्वीच असत्वाचं काय केलंय? निराकरण केलंय. असा भाव आहे. श्लोक. स्वयं एव अनुभूतित्वात् विद्यते न अनुभव्यता, ज्ञातृज्ञान अंतर अभावात् अज्ञेयः न तु असत्तया. तो स्वयं एव अनुभूतित्वात् अनुभव्यता न विद्यते. स्वयं एव अनुभूतित्वात् एक आकडा, अनुभव्यता 2, न 3 आणि विद्यते 4. स्वयं एव अनुभूतित्वात् स्वतः ज्ञान स्वरूप असल्यामुळे अनुभव्यता म्हणजे ज्ञानाचं विषयत्व न विद्यते, ज्ञानाचं विषयत्व त्याच्या ठिकाणी नाही. ज्ञानाचं विषयत्व त्याच्या ठिकाणी नाही.
ज्ञातृज्ञान अंतर अभावात अज्ञेय न तू असत्तया, तर ज्ञातृज्ञान अंतर अभावात तू असत्तया अज्ञेय न, आकडे कळले का? ज्ञातृज्ञान अभावात 1, तू असत्तया 2 आणि अज्ञेय 3, 4 न, न वर 4 अज्ञेय. तर ज्ञातृज्ञानांतर अभावात म्हणजे दुसरा ज्ञाता आणि ज्ञान, आत्म्याहून भिन्न असणारा ज्ञाता आणि ज्ञान याचा अभाव असल्यामुळे, याचा अभाव असल्यामुळे तू असत्तया अज्ञेय न, आणि म्हणजे आता इथपर्यंत तोडून घ्यायचं बरं काही. ज्ञातृज्ञानांतर अभावात इथं स्वल्प विराम टाकून द्यायचा. ज्ञातृ आणि ज्ञानांतराचा म्हणजे ज्ञानाचा, दुसऱ्या ज्ञानाचा अभाव असल्यामुळे तो अज्ञेय आहे. तो कसा आहे? अज्ञेय आहे. आणि असत्तया असद्रूप नसल्याने, असद्रूप नसल्याने तो अज्ञेय नाही, किंवा असद्रूप नसल्याने तर खालच्या वेळेला ज्ञातृज्ञानांतर अभावात अज्ञेय न तू असत्तया, तर इथं आकडे बदलून घ्या की असत्तया न, तो असद्रूप नाही. तर ज्ञातृज्ञान अभावात अज्ञेय, ज्ञातृ आणि ज्ञानाचा म्हणजे ज्ञाता आणि ज्ञान, दुसऱ्या ज्ञाता आणि ज्ञानाचा अभाव असल्यामुळे तो कसा आहे? अज्ञेय आहे. आलं? तो असद्रूप नाही. आणि अन्य असणारे ज्ञातू आणि ज्ञान म्हणजे ज्ञाता आणि ज्ञान यांचा अभाव असल्यामुळं, ज्ञाता आणि ज्ञान यांचा अभाव असल्यामुळे तो काय नाही? अज्ञेय, अज्ञेय आहे. अज्ञेय आहे. म्हणजे काय सांगितलं की तो जो आत्मा आहे तो आत्मा स्वयमेव अनुभूतित्वात, स्वतः अनुभवरूप असल्यामुळं म्हणजे ज्ञानरूप असल्यामुळं अनुभव्यतानं त्याच्या ठिकाणी ज्ञानाचं विषयत्व नाही. ज्ञानाचा तो काय नाही? विषय नाही. मग कोणी म्हणेल मग तो असत आहे बाबा म्हणून ज्ञानाचा विषय नाही का? तर असत्तयानं तो असद्रूप देखील नाही. मग ज्ञानाचा विषय का नाही? तर ज्ञातृज्ञान ज्ञानांतर अभावात अज्ञेय, तो ज्ञातृ आणि ज्ञानाचा अभाव असल्यामुळे म्हणजे दुसऱ्या ज्ञाता आणि ज्ञानाचा अभाव असल्यामुळे तो कसा आहे? अज्ञेय आहे. स्वयमेव अनुभूतित्वात अनुभव्यता न विद्यते, म्हणजे आत्मा हा स्वतः ज्ञानरूप असल्यामुळे अनुभव्यता न विद्यते, तो ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. बर, मग शंका केली की त्याला अस्तित्वच नाही म्हणून तो ज्ञानाचा विषय होत नाही का? तर त्याच्याकरता सांगतात तू असत्तया न, त्याला अस्तित्व नाही असं नाही. तर ज्ञातृज्ञानांतर अभावात अज्ञेय, त्याला जाणणाऱ्या दुसऱ्या ज्ञातृज्ञानाचा अभाव असल्यामुळे तो अज्ञेय आहे. भगवान